राष्ट्रवादीबाबत आज निकाल आलेला आहे आणि राष्ट्रवादी हा पक्ष जो आहे तो पक्ष अजितदादा यांचा आहे असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले। भाऊ, आज निकाल आलेला आहे तुमच्या बाजूने, काय सांगाल? मला या गोष्टीचा आनंद आहे की शेवटी लोकशाहीचा विजय व्हावा, लोकशाहीचा विजय व्हावा ही प्रामाणिक अपेक्षा प्रत्येकाची होती। शेवटी विधिमंडळातील लोकशाही याचा निर्णय देणं हे माननीय अध्यक्ष महोदयांचं काम होतं। त्यांनी दोन्हीही बाजू ऐकून या ठिकाणी आज जो निर्णय दिलाय तो लोकशाहीच्या बाजूने निर्णय। शेवटी त्या विधिमंडळामध्ये सर्वाधिक आमदार कुणाच्या बाजूने, त्या विधिमंडळाचा सर्वाधिक आमदार जो पक्ष आहे त्याचा प्रतोद कुणाच्या बाजूने, आणि त्यामुळे पक्षात फूट झालेलीच नाही, त्यामुळे कुणाच्या डिस्क्वालिफिकेशनचा प्रश्नच उद्भवत नाही। हा जो निकाल दिला तेच खऱ्या अर्थाने लोकशाही आहे। भाऊ, याच्यामध्ये एक प्रश्न असा होता की पवार साहेबांकडून आमदारांवर आवाज जो दाबण्याचा प्रयत्न केला जात होता, असं सुद्धा एक त्याच्यामध्ये एक वक्तव्य विधानसभा अध्यक्ष पवार साहेबांकडून आमदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात होता असं सुद्धा या बाबतीमध्ये आपण मला सांगताय। पण ही जी काही वस्तुस्थिती आहे, ज्या संबंधित विषयावरती निकाल दिला गेलेला आहे तो निकाल मी वर्ड टू वर्ड काही वाचला नाही, ऐकला नाही। मी दिवसभर कार्यक्रमात आहे, त्याच्यानंतर मला बोलता येईल। पण एक मिनिट लक्षात घ्या, 2 जूनला आणि त्याच्यानंतर 5 जुलैला जे काही निर्णय झाला आणि निर्णय झाल्यानंतर पहिल्यांदा मेळाव्यामध्ये आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली, तारकानिहाय ज्या काही गोष्टी सांगितल्या, याचा अर्थ काय होतो, आणि व्यासपीठावर बसलेली संस्थापक अध्यक्ष भुजबळ साहेबांपासून ते 8 वर्ष ज्यांनी स्वीय सहाय्यक म्हणून आदरणीय पवार साहेबांचं काम केलं त्या दिलीप वळसे पाटील साहेबांपर्यंत ही सर्व पिढीतले लोक ज्यावेळेस एका व्यासपीठावर आदरणीय दादांच्या पाठीमागे उभे होते, हे लोकशाहीमुळेच ना। मग ज्या वेळेस उद्विग्न होऊन सबंध लोकशाही एकत्र आली, त्याचा अर्थ कदाचित असाही निघू शकतो की ज्या अध्यक्षांनी सांगितलं किंवा ज्या पद्धतीने आरोप केले गेले की या सर्व लोकांचा कुठेतरी आवाज दाबला जात होता। राज्यात लोकशाही राहिली नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातो। आता लोकशाहीच्या बाजूने खऱ्या अर्थानंच या ठिकाणी सर्व व्यवस्था निकाल देत असताना हे आरोप फक्त विरोध करण्यापुरते आहेत। मराठा आरक्षणाचा विषय होता, मनोज जरांगे पाटलांची तब्येत खराब झालेली आहे। आम्हाला खरंच जरांगे पाटील साहेबांच्या तब्येतीची काळजी आहे, म्हणून या ठिकाणी 20 तारखेला विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलवलंय। सरकारने ही विनंती केली की पण त्यांनी तब्येतीची काळजी घेण्याची आम्ही विनंती केली आहे। त्यांनी विलाज घ्यावा, म्हणजे डॉक्टरांनी जे काही इलाज ठरवला तो घेण्याच्या संदर्भात सुद्धा आम्हाला ती काळजी आहे। त्यांनी आतापर्यंत या लढाईमध्ये इथपर्यंत त्या सर्व गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत आणि आजपर्यंत त्यांना अर्ध यश आलंय, अर्ध्याच्या वर यश आलंय आणि 20 तारखेला कदाचित मराठा समाजाला पूर्ण यश आरक्षणाच्या लढाईत, ज्या लढाईमध्ये मी सुद्धा 1998 पासून होतो, त्या लढाईला यश येईल असं दिसतं। तर त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं वाटतं। माझी प्रामाणिक इच्छा आहे की ज्यावेळेस 20 तारखेला अधिवेशन या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीमध्ये घ्यायचं ठरवलेलं विशेष अधिवेशन, त्या दिवशी अभूतपूर्व निर्णय सुद्धा कदाचित होईल, कायदाही होईल, जे काही निर्णय होईल ते सर्व चर्चांतर होईल। त्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय अधिकारवाणीने या ठिकाणी बोलू शकतील। पण आमचं म्हणणं असं आहे की लढाई ज्यावेळेस आपण जिंकलोय त्यावेळेस आपण त्रास आता करून घेणं हे करण्यापेक्षा या ठिकाणी उपोषण सोडून 20 तारखेच्या अधिवेशन पूर्ण होऊन निर्णयापर्यंत वाट बघावी, एवढंच माझी विनंती। तर हे होते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की 20 तारखेला आरक्षणाच्या संदर्भात विशेष अधिवेशन बोलून हा प्रश्न निकाली निघणार आहे। दुसरीकडे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे आणि बहुमत आमच्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा आमच्याकडे आलाय अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।